नेक्स्ट चॅप्टर CNS मध्ये जो आपण कन्सिडर करायचा तो आहे CNS स्टिम्युलंट्स. ओके, CNS स्टिम्युलंट ड्रग्स. ओके, सो नावावरूनच आपल्याला लक्षात येतं की या पर्टिक्युलर ड्रग्सचं फंक्शन काय आहे. ओके, सो CNS स्टिम्युलंट्स म्हणजे CNSला स्टिम्युलेट करणारे ड्रग्स. ओके, त्या बाकी काही ड्रग्ससुद्धा आहेत जे CNS स्टिम्युलेट करू शकतात, पण हे पर्टिक्युलर ड्रग्स CNSला ग्लोबली स्टिम्युलेट करतात. जनरलाइज CNS स्टिम्युलंट ड्रग्ज आहेत हे पर्टिक्युलर ड्रग. ओके, किंवा काही ड्रग्स या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये असेही आहेत जी स्पेसिफिक ब्रेन फंक्शनसुद्धा इम्प्रूव्ह करू शकतात. म्हणजे ब्रेनची जी फिजिओलॉजी आहे ती इम्प्रूव्ह करणे. हे सायकोस्टिम्युलंट ड्रग्ज वगैरे जे आहेत ते फक्त CNS स्टिम्युलंट ड्रग नाही आहेत, तर फिजिओलॉजी ऑफ ब्रेन जे इम्प्रूव्ह करू शकतात. ओके, सो हे CNS स्टिम्युलंट ड्रग जनरलाइज्ड ॲक्शन दाखवतात CNSवरती. जनरलाइज्ड CNS स्टिम्युलंट ड्रग्ज आहेत. सो थोड्याशा जास्त डोज मध्ये हे पर्टिक्युलर ड्रग कन्व्हर्जनसुद्धा प्रेसिपिटेट करू शकतात. सो CNS स्टिम्युलेट केल्यामुळे कन्व्हर्जन्स म्हणजे जे एपिलेप्टिक अटॅक्स आहेत, कन्व्हर्जन्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक मूवमेंट्स जे एपिलेप्सीमध्ये दिसतात. सो तशा प्रकारचे सिम्पटम्स जे एपिलेप्सीमध्ये दिसतात, सो सिमिलर इफेक्ट्स हे ड्रगसुद्धा प्रोड्यूस करू शकतात काही ब्रेन एरिया स्टिम्युलेट केल्यामुळे. ओके, सो क्लासिफिकेशन ऑफ CNS स्टिम्युलंट त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास आहे कन्व्हर्जन्स. सो द नेम इम्प्लाइज की हे ड्रग स्पेसिफिकली थोड्याशा जास्त डोजेसमध्ये कन्व्हर्जन्स प्रेसिपिटेट करू शकतात. एक्झाम्पल्स आहेत स्ट्रिक्निन, त्यानंतर पिक्रोटॉक्सिन, बायक्युक्युलिन आणि पेंटेलिन टेट्राझोल. याला PTZ हे एक्सेप्टेड शॉर्ट फॉर्म आहे. नेक्स्ट क्लासेस एनालेप्टिक्स किंवा रेस्पिरेटरी स्टिम्युलंट्स. याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे डोक्झॅपॅम. थर्ड क्लास आहे सायकोस्टिम्युलंट्स. याच्यामध्ये बरेच एक्झाम्पल्स आहेत. एम्फेटामाइन्स. एम्फेटामाइन्समध्ये परत अजून 3 ड्रग्ज आहेत. एम्फेटामाइन, डेक्स्ट्रो एम्फेटामाइन, मेथॅम्फेटामाइन. त्यानंतर नेक्स्ट ड्रग आहे मिथाइल फेनिडेट. नेक्स्ट इज एटोमॉक्झॅटिन, मोडॅफिनेल, आर्मोडॅफिनेल, पेमोलिन, कोकीन आणि केफे. या व्यतिरिक्त अजूनही बरेच ड्रग आहेत ज्यांना CNS स्टिम्युलंट प्रॉपर्टी आहे, बट हे ॲज अ साईड इफेक्ट प्रोड्यूस करतात. बट हे जे काही आपण इथे कॅटेगराईज केले, सो हे ग्लोबली CNS स्टिम्युलेट करू शकतात किंवा काही ब्रेन फंक्शन्स इम्प्रूव्ह करू शकतात. ओके, सो फर्स्ट क्लास आहे कन्व्हर्जन्स. तर याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे स्ट्रिचनिन. ॲक्च्युली स्ट्रिचनिन हा नॅचरली ऑब्टेन सबस्टन्स आहे. इट इज अन अल्कलॉइड जो स्ट्रिचनस नक्सवॉमिका या पर्टिक्युलर प्लांटच्या सीड्समध्ये हा पर्टिक्युलर अल्कलॉइड आढळतो. तर याला कन्व्हर्जन प्रॉपर्टी आहे, म्हणजे कन्व्हर्जन्स इंड्यूस करू शकतो हा पर्टिक्युलर ड्रग. ॲज सच याला थेरप्युटिक प्रॉपर्टी नाही आहे. कन्व्हर्जन्स प्रेसिपिटेट करतो, लो थेरप्युटिक इंडेक्स आहे. त्याच्यामुळे थोडंसं जास्त डोसेस किंवा थेरप्युटिक डोसेसमध्ये सुद्धा हा ड्रग कन्व्हर्जन्स प्रेसिपिटेट करू शकतो. सो बेसिकली हा ड्रग लॅबोरेटरीमध्ये वापरला जातो टू इंड्यूस दी कन्व्हर्जन्स. म्हणजे अँटी कन्व्हर्जन ड्रग टेस्ट करण्यासाठी आपल्याला ॲनिमल्समध्ये कन्व्हर्जन्स इंड्यूस करायचे. सो त्याच्यासाठी हा ड्रग ॲज अ टूल वापरला जातो. ओके, त्या मेकॅनिझम ऑफ ॲक्शन या पर्टिक्युलर ड्रगची बेसिकली ग्लायसिन जो इनहिबिटरी ट्रान्समिटर आहे, जसा GABA आहे, ओके, तसाच ग्लायसिन हा अजून एक इनहिबिटरी ट्रान्समिटर आहे. बेसिकली पोस्ट सायनॅप्टिक इनहिबिशन म्हणजे जी सायनॅप्सच्या नंतरची जी न्यूरॉन आहे तर तिकडे तो इनहिबिटरी ॲक्शन दाखवतो. ओके, सो स्ट्रिचनिन बाय ब्लॉकिंग दी ॲक्शन ऑफ दिस ग्लायसिन, ओके, पोस्ट सायनॅप्टिक इनहिबिशन जे आहे ते ब्लॉक करतो. त्याच्यामुळे एक्साइटेशन दिसून येतं. ओके, सो दिस इज द रिझन वाय इट इज प्रोड्युसिंग CNS स्टिम्युलंट ॲक्शन. आणि बेसिकली कन्व्हर्जन्स प्रेसिपिटेट होतात या पर्टिक्युलर ड्रगमुळे. सो ॲज सच याला थेरप्युटिक यूज नाही आहे. जर कन्व्हर्जन्स प्रेसिपिटेट झाले ॲक्सिडेंटली नक्सवॉमिका हे जे सीड्स कन्झ्युम केले लहान मुलांनी, तर त्यांच्यामध्ये ॲक्सिडेंटल पॉयझनिंग होऊ शकतं. तर त्याच्यासाठी अँटी एपिलेप्टिक ड्रग्ज अवेलेबल आहेत जे आपण ऑलरेडी कव्हर केले. सो स्टेटस एपिलेप्टिकसची जशी ट्रीटमेंट असते तर त्याचप्रमाणे या
पॉयझनिंगची ट्रीटमेंटसुद्धा केली जाऊ शकते. नेक्स्ट ड्रग आहे पिक्रोटॉक्सिन. हा बेसिकली फिश बेरीज एनामेटा कॉक्युलस हे त्याचा सोर्स आहे. हा सुद्धा पोटंट कन्व्हल्संट आहे. बेसिकली याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन थोडीशी वेगळी आहे. ओके, हा गाबा जो इनिबिटरी ट्रान्समीटर आहे. गाबा जनरली क्लोराइड चॅनल ओपन करतो, ओके, बाय बाइंडिंग टू गाबा रिसेप्टर्स ऑन दी क्लोराइड चॅनल. क्लोराइड चॅनल ओपन होतात, त्याच्यामुळे क्लोराइड आयॉन्स जे आहेत ते सेलच्या आतमध्ये एंटर होतात. सो मेम्ब्रेन पोटेन्शियल ऑल्टर केली जाते आणि याच्यामुळे एक्सायटेशन जे आहे ते कमी होतं. ओके, सो इट इज अ प्री सायनॅप्टिक इनिबिशन. ओके, इट प्रोड्युसेस अ प्री सायनॅप्टिक इनिबिशन. आता पिक्रोटॉक्सिन जो ड्रग आहे तो हे गाबाची जी ॲक्शन आहे प्री सायनॅप्टिक इनिबिशन याला तो ब्लॉक करतो. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं की ही इनिबिशन सप्रेस झाल्यामुळे एक्सायटेशन दिसून येतं. सो जनरली पिक्रोटॉक्सिनच्या टॉक्सिसिटीमध्ये आपण डायझेपाम देऊ शकतो. डायझेपाम इफेक्टिवली फॅसिलिटेट्स दी ॲक्शन ऑफ गाबा. हे आपण ऑलरेडी बघितलं विझेटीजमध्ये. ॲज सच पिक्रोटॉक्सिनला सुद्धा थेरप्युटिक यूज नाही. हा पण एक लॅब टूल आहे. नेक्स्ट इज बायक्युक्युलिन. ओके, दिस बायक्युक्युलिन अगेन याला पण सिमिलर ॲक्शन आहे जस्ट लाईक पिक्रोटॉक्सिन. सो गाबा मिडिएटेड जी ॲक्शन आहे ती ब्लॉक केली जाते. सो हा बेसिकली कॉम्पिटिटिव्ह ब्लॉकर आहे गाबा रिसेप्टरचा. सो ज्याच्यामध्ये इंट्रेन्सिक क्लोराइड चॅनल जो आहे हा आपण ऑलरेडी बघितलं आहे सेडेटिव्ह हिप्नॉटिक अंडर. सो गाबा युजली क्लोराइड चॅनलला बाइंड करतो, ज्याच्यामुळे हा चॅनल ओपन होतो आणि क्लोराइड आयन्स फ्लो थ्रू होतात. सो बायक्युक्युलिन बेसिकली रिसेप्टरला ब्लॉक करतं, ज्याच्यामुळे तो कन्व्हर्जन्स इंड्यूस करू शकतो. हा ड्रग सुद्धा ॲज अ रिसर्च टूल वापरला जातो टू इंड्यूस दी कन्व्हर्जन्स इन लॅब ॲनिमल्स. नेक्स्ट ड्रग आहे पेंटिलिन टेट्राझोल. हा सुद्धा सिमिलरली ॲक्ट करतो. गाबार्जिक इन्हिबिशन जे आहे जे आपण जस्ट बघितलं, सो त्याला हा इंटरफिअर करतो, ज्याच्यामुळे पिक्रोटॉक्सिन सारखीच याला सुद्धा एक्सायटेटरी ॲक्शन दिसून येते आणि ज्याच्यामुळे हा कन्व्हर्जन्स इंड्यूस करू शकतो. हा सुद्धा एक टेस्टिंग टूल आहे. लॅबोरेटरी ॲनिमल्समध्ये हा खूप पॉप्युलरली वापरला जातो टू इंड्यूस कन्व्हर्जन्स. ओके, नेक्स्ट क्लास आहे ॲनालॅप्टिक्स किंवा रेस्पिरेटरी स्टिम्युलंट्स. ओके, सो हे पर्टिक्युलर ड्रग रेस्पिरेशन स्टिम्युलेट करतात. सो जसं फेंटिंगमध्ये किंवा एखादा पेशंट कोमामध्ये गेला तर ते रिकवर करण्यासाठी हा पर्टिक्युलर ड्रग मदत करू शकतो. ओके, सबकन्व्हर्सिव्ह डोसेसमध्ये रेस्पिरेशन स्टिम्युलेट करतो, बट सेफ्टी मार्जिन यालाही कमी आहे. सो कन्व्हर्जन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. जर तुम्ही एखादा पेशंट कोमामध्ये आहे आणि त्याला जर तुम्ही ॲनालॅप्टिक्स ॲडमिनिस्टर केले तर तो पेशंट कोमामध्ये असतानाच त्याला कन्व्हर्जन्स इंड्यूस होऊ शकतात. सो हा इतका सेफ ड्रग नाही आहे. ओके, युजली अदर मेथड्स आपल्याला ट्राय करायचे आहेत. सो यूज खूप लिमिटेड आहे. काही सिलेक्टेड सिच्युएशन्समध्ये आपल्याला हा ड्रग वापरायचा आहे. लाईक जर टेम्पररी किंवा तात्पुरता जसं आपण म्हणू शकतो हिप्नॉटिक ड्रग पॉयझनिंग जर झालं असेल तर मेकॅनिकल व्हेंटिलेशन हे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ॲज अ सपोर्टिव्ह मेजर आपण देऊ शकतो. अजून एक सिच्युएशन आहे ती म्हणजे सफोकेशन ऑन ड्राउनिंग. जर पाण्यात बुडत असेल एखादा तर त्याच्यामुळे सफोकेशन झालं असेल किंवा रेस्पिरेटरी इन्सफिशियन्सी असेल, ज्याच्यामध्ये ब्रीडिंग डिफिकल्टीज असेल, रेस्पिरेशनला प्रॉब्लेम असेल तर त्या केसमध्ये देऊ शकतो. किंवा ॲपनिया म्हणजे ॲब्सन्स ऑफ ब्रीदिंग इन प्रीमॅच्युअर इन्फंट्स, जे प्रीमॅच्युअर बेबीज असतात त्यांच्यामध्ये ब्रीदिंगला प्रॉब्लेम असेल तर त्या केसमध्ये. किंवा जनरल एनेस्थेशिया आपण ज्या वेळेला देतो तर त्यावेळेला सुद्धा रेस्पिरेटरी डिप्रेशन ही एक कॉम्प्लिकेशन आहे जनरल एनेस्थेशियाची, तर त्यावेळी सुद्धा हा पर्टिक्युलर ड्रग दिला जाऊ शकतो. एखादा पेशंट जर स्पॉन्टेनियसली ब्रीथ स्वतःहून करू शकत नाही तर त्या केसमध्ये देऊ शकतो. स्टील यूज इज डाऊटफुल आणि सेफ्टी मार्जिन खूप कमी आहे या पर्टिक्युलर ड्रगची. सो खूप केअरफुली ॲडमिनिस्टर करायचं आहे. त्यातला हा पर्टिक्युलर ड्रग एक एक्झाम्पल आहे ड्रोक्झाप्राम. ओके, बेसिकली
एक्सायटेशन प्रमोट करतो हा पर्टिक्युलर ड्रग आणि मोर सिलेक्टिव्ह आहे. सो रेस्पिरेटरी सेंटरवरती जास्त ॲक्शन दाखवतो हा CNSमध्ये. सिलेक्टिव्ह आहे थोडाफार तो, त्याच्या कारणाने हा ड्रग रेस्पिरेटरी स्टिम्युलंट म्हणून वापरला जातो. बेसिकली तो कॅरोटिड किंवा अवॉर्टिक जे बॉडी आहे, जे किमो रिसेप्टर्स आहे, सो या ब्लड वेसल्समध्ये काही किमो रिसेप्टर्स असतात जे आपल्या ब्लडमधले केमिकल लेवल्स मॉनिटर करत असतात. लाईक बायकार्बोनेट असेल किंवा कार्बन डायऑक्साईड असेल किंवा ऑक्सिजन असेल, सो त्यांची लेवल्स मॉनिटर करत असतात हे पर्टिक्युलर रिसेप्टर. सो अकॉर्डिंगली ते रेस्पिरेटरी सेंटरला स्टिम्युलेट करू शकतात. सो बेसिकली हा ड्रग थ्रू किमो रिसेप्टर्स ॲक्ट करू शकतो. थर्ड क्लास आहे सायकोस्टिम्युलंट्स. सायकोस्टिम्युलंट्स ड्रग्स हे बेसिकली काही व्हायटल सेंटर्सवरती ॲक्ट करतात आणि काही जे ब्रेन फंक्शन्स आहेत त्यांना इम्प्रूव्ह करू शकतात. त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास सब क्लास आहे एम्फेटामाइन. जसं मी ऑलरेडी सांगितलं, याच्यामध्ये 3 ड्रग्ज आहेत, एम्फेटामाइन, डेक्स्ट्रोएम्फेटामाइन आणि मेथॅम्फेटामाइन. यामधला एम्फेटामाइन जो आहे याला सेंट्रल ॲक्टिव्हिटी जास्त आहे. बेसिकली सेंट्रल सिम्पॅथोमिमॅटिक्स आहेत, म्हणजे सिम्पॅथॅटिक सिस्टम स्टिम्युलेट केल्यानंतर जी ॲक्शन आहे, सो सिमिलर ॲक्शन हे पर्टिक्युलर ड्रग्ससुद्धा दाखवतात. ओके, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन या पर्टिक्युलर ड्रग्सची म्हणजे एम्फेटामाइनची, बेसिकली हे ड्रग CNSमध्ये NAचं रिलीज जे आहे ते प्रमोट करतात. जर इथे आपण बघितलं हे एम्फेटामाइन्स आहेत, सो ते स्वतः एंटर होतात ॲड्रेनर्जिक न्यूरॉन्समध्ये आणि ते नॉर ॲड्रेनलिन आहे, सो नॉर ॲड्रेनलिनचं रिलीज ते प्रमोट करतात. ओके, सो काही ठिकाणी आपण बघितलं तर एक्सचेंजसुद्धा करतात. सो ते स्वतः एंटर होतात आणि एक्सचेंजमध्ये नॉर ॲड्रेनलिन रिलीज होते आणि हा नंतर ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्सवरती ॲक्ट करू शकतो. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट डोपामाइन किंवा 5-HT रिलीज सुद्धा ऑल्टर करू शकतात. अपार्ट फ्रॉम दॅट डोपामाइनचा जो रिअपटेक, डोपामाइन याच पद्धतीने डोपामाइनसुद्धा क्लेफ्टमध्ये जो रिलीज होतो तर तो परत रिएंटर होतो एक्झॉन्समध्ये, तर त्याचा जो रिअपटेक आहे तो सुद्धा प्रिव्हेंट करू शकतात एम्फेटामाइन. सो दीज आर व्हेरियस मेकॅनिझम्स ऑफ ॲक्शन. सो बिकॉज ऑफ दिस CNS स्टिम्युलंट ॲक्शन ते अलर्टनेस प्रोड्यूस करतं किंवा कॉन्सन्ट्रेशन पॉवर जी असेल किंवा अटेन्शन स्पॅन असेल वाढवण्याचं काम करणं, युफोरिया म्हणजे सेन्स ऑफ वेल बिईंग, सो ॲब्युझायबिलिटी आहे या पर्टिक्युलर ड्रग्सला, टॉकेटिव्ह, जास्त बोलायला लागतात लोक हा हे पर्टिक्युलर ड्रग्स घेतल्यानंतर. त्यानंतर वर्किंग कॅपॅसिटी वाढते, फटीग जे आहे म्हणजे आपल्याला जर टायर्डनेस फील होतं थोडंसं काम केल्यानंतर, सो दॅट इज अलॉइड ऑर अबॉलिश्ड. ओके, ॲथलेटिक्सचा जो परफॉर्मन्स आहे तो इन्क्रीज होतो, पण लेटर ऑन डिटेरिओरेशन दिसून येतं. युजली एम्फेटामाइन्स हे डोप टेस्टसाठी वापरले जाते ॲथलेटिक्समध्ये. बिफोर एनी कॉम्पिटिशन त्यांची डोप टेस्टिंग जी केली जाते त्याच्यामध्ये हे ड्रग्ज आहे ते जे ॲथलीट्स वापरू शकतात जे टू इम्प्रूव्ह देअर ॲथलेटिक परफॉर्मन्स. तर युजली वेकफुलनेस जी मेंटेन केली जाते किंवा अलर्टनेस जी मेंटेन केली जाते या पर्टिक्युलर ड्रग्समुळे, ती बेसिकली रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम थ्रू आहे. रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टम स्टिम्युलेट केली जाते ज्याच्यामुळे आपण जास्त अलर्ट राहतो किंवा वेकफुल राहतो, किंवा स्लीप असेल तर ती पोस्टपोन होते की आपल्याला झोप येत नाही, आपला अलर्ट राहतं माइंड. बट या पर्टिक्युलर गोष्टी ज्या आहेत ते खूप शॉर्ट लिव्ड आहे. ओके, शॉर्ट पिरियडसाठी तुम्ही खूप अलर्ट किंवा कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढेल, पण त्यानंतर एन्झायटी, रेस्टलेसनेस, डिस्फोरिया म्हणजे आपली जी आपले जर इनकन्व्हिनियंट फिलिंग्स असेल किंवा मेंटल एज्युटेशन असेल यासारख्या गोष्टी प्रेसिपिटेट होऊ शकतात. सो यूज ऑफ एम्फेटामाइन जस्ट टू कीप युअर माइंड अलर्ट स्पेसिफिकली ड्युरिंग एक्झाम, दॅट इज नॉट ॲडवायजेबल. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट रेस्पिरेटरी सेंटर स्टिम्युलेट होतं जर स्पेसिफिकली जर तो डिप्रेस्ड असेल, सो ही एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. त्यानंतर हंगर सप्रेस होतं, आपल्याला जी भूक लागते ती सप्रेस करतं. हायपोथॅलॅमिक फीडिंग सेंटर जो आहे तो इनिबिट होतो ज्याच्यामुळे आपल्याला भूक लागत नाही. ओके, सो यू विल बी डिप्राइव्ड ऑफ
फूड. अपार्ट फ्रॉम दॅट याला अँटी कन्व्हल्जंट प्रॉपर्टी आहे, एनाल्जेसिक प्रॉपर्टी आहे किंवा अँटी इमॅटिक ॲक्शन्स पण आहे. सो जे ड्रग्ज अँटी कन्व्हल्जंट किंवा एनाल्जेसिक्स किंवा अँटीबॅटिक म्हणून वापरले जातात, सो त्यांची ॲक्शन पोटेन्शिएट करतं जर तुम्ही हे ड्रग्स कंबाईन केले तर. ओके. देन अब्यूज लायबिलिटी आहे या पर्टिक्युलर ड्रग्सला. जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की सेन्स ऑफ वेलबिंग प्रोड्यूस करतात, ज्याच्यामुळे आपण डिपेंडंट बनू शकतो या पर्टिक्युलर ड्रगवरती. सायकोलॉजिकल डिपेंडन्सी येऊ शकतं, आपण सायकोलॉजिकली डिपेंडंट बनतो. की आय व्ही इंजेक्शन दिलं तर ते खूप छान फिलिंग येतं या पर्टिक्युलर ड्रग्समुळे, त्यामुळे याला अब्यूज लायबिलिटी आहे. की हाय डोसेसमध्ये जर ॲडमिनिस्टर केलं तर युफोरिया किंवा एक्साइटमेंट, बट लेटर ऑन मेंटल कन्फ्युजन, डेलिरियम, हॅल्युसिनेशन, सायकॉटिक कंडिशन्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. त्यानंतर या झाल्या CNS टॉक्सिसिटीज. पेरिफेरीमध्ये सुद्धा काही सिम्पटम्स दिसून येतात, लाईक व्हेझोमोटर इफेक्ट्स, म्हणजे ब्लड वेसल्स वरती इफेक्ट दाखवू शकतात. सो BP ऑल्टर होऊ शकतो, पाल्पिटेशन असेल किंवा अरिथमियाज प्रेसिपिटेट होणे, वॉमिटिंग, वास्क्युलर कलॅप्स किंवा कन्व्हर्जन्स आणि कॉमा, याच्यामुळे पर्सन मे ऑल्सो डाय. ओके. So these are quite serious complications with this use of this particular drug. Okay, so repeated administration should be prevented. Initially खूप छान वाटतं, but later on behavioral abnormalities, psychosis like conditions precipitate होऊ शकतात. त्यानंतर स्टार्वेशन, तुमचा हंगर सप्रेस झालेला असतं, तुम्ही जास्त फूड इनटेक करत नाही, त्यामुळे स्टार्वेशन आणि त्याच्याशी रिलेटेड बाकी प्रॉब्लेम्स प्रेसिपिटेट होऊ शकतात. नेक्स्ट ड्रग आहे मिथाइलफेनिडेट. हा ॲक्च्युली ॲक्ट करतो बाय रिलीजिंग NA&DA, नॉरएड्रेनालिन आणि डोपामाइन रिलीज करतो हा पर्टिक्युलर ड्रग इन द ब्रेन. दॅट्स हाऊ इट इज इन्क्रीजिंग द मेंटल ॲक्टिव्हिटी. जे मेंटल फंक्शन्स जे आहेत त्या इम्प्रूव्ह करू शकतो, किंवा अटेन्शन असेल तर ते इम्प्रूव्ह करू शकतो. सो हा बेटर ड्रग आहे इन दिस कंडिशन, हायपरकायनेटिक चिल्ड्रन और अटेन्शन डेफिसिट हायपरकायनेटिक डिसऑर्डर, त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो सिम्पटम्स. चिल्ड्रनमध्ये म्हणजे लहान मुलांमध्ये नाही तर ॲडल्ट्समध्ये सुद्धा हा पर्टिक्युलर ड्रग अटेन्शन डिफेक्ट्स किंवा कॉन्सन्ट्रेशन डिफेक्ट्स आहेत ती इम्प्रूव्ह करू शकतो. ओके. किंवा नार्कोलेप्सी, म्हणजे नार्कोलेप्सी इज अ काइंड ऑफ डिसऑर्डर वेरिन झोप येते पर्टिक्युलर पर्सनला. सो तिथे अलर्ट राहायला हा पर्टिक्युलर ड्रग मदत करू शकतो. नेक्स्ट ड्रग इज ॲटोमॉक्झेटिन. हा ड्रग नॉरएड्रेनालिन जे रिलीज झालेलं असतं तर त्याचा रिअपटेक, त्याची रिएंट्री इन द नॉरएड्रेनर्जिक न्यूरॉन, सो ती इनहिबिट करतं कुठेतरी, त्याच्यामुळे NA जास्त वेळासाठी क्लेफ्टमध्ये राहतो. ओके. सो ज्याच्यामुळे अटेन्शन स्पॅन असेल किंवा बिहेवियर असेल, बिहेवियरल ऑल्टरेशन, ते इम्प्रूव्ह होऊ शकतात. बट इथे आपल्याला हे अगदीच लहान मुलांमध्ये द्यायचं नाही आहे, मोर दॅन 6 years किंवा ॲडल्ट्समध्ये कॉन्सन्ट्रेशन किंवा अटेन्शन इम्प्रूव्ह करण्यासाठी हा ड्रग वापरला जाऊ शकतो. ओके. तर हे ड्रग मेटाबोलाइज होतं ही CYP2D6 एन्झाईम थ्रू. सो या एन्झाईमचं जर पॉलिमॉर्फिझम झालं असेल, ऑल्टरेशन झालं असेल किंवा या एन्झाईमला इनिबिट करणारे ड्रग असतील तर ते इंटरॅक्ट होऊ शकतात. ओके. सो या एन्झाईमला इनहिबिट करणारे ड्रग्ज असतील तर ते इंटरॅक्ट करू शकतात, ॲटोमॉक्झेटिनची टॉक्सिसिटी वाढवू शकतात. ओके. किंवा माओ इनहिबिटरसोबत इंटरॅक्ट होतात. ग्लॉकोमामध्ये हे ड्रग्स द्यायचं नाही आहे आपल्याला. साईड इफेक्ट जे आहेत ह्या ड्रगचे ते आहेत डिस्पेप्सिया, म्हणजे इनडायजेशन किंवा एनोरेक्झिया, इटिंग डिसऑर्डर्स असतील किंवा GI रिलेटेड साईड इफेक्ट्स. अपार्ट फ्रॉम दॅट CNS साईड इफेक्ट्स लाईक स्लीप डिस्टर्बन्स, मूड स्विंग्स येऊ शकतात, मूड ऑल्टर होऊ शकतो किंवा इमोशनल प्रॉब्लेम्स असेल, की सुसायडल थॉट्स येतात किंवा हिपॅटोटॉक्सिसिटी. इवन लहान मुलांमध्ये ग्रोथ रिटार्डेशन सुद्धा दिसू शकतं, तर त्यामुळे अगदी लहान मुलांमध्ये हा ड्रग द्यायचा नाही आहे. नेक्स्ट ड्रग आहे मोडॅफिनिल. हा रिसेंटली इंट्रोड्यूस केलेला ड्रग आहे. स्पेसिफिकली हा नाईट शिफ्ट वर्कर्समध्ये स्पेसिफिकली युजफुल आहे, कारण तिथे आपल्याला अवेक राहायचं असतं, जागं राहायचं असतं, अलर्ट राहायचं असतं. सो त्याच्यासाठी हा पर्टिक्युलर ड्रग
मदत करतो, किंवा अलर्टनेस मेंटेन करण्यासाठी किंवा कॉन्सन्ट्रेशन किंवा अटेन्शन वाढवण्यासाठी सुद्धा हा ड्रग वापरला जाऊ शकतो. युजली हा ड्रग रिअपटेक इनहिबिट करतो. एनी आणि डोपामाइन जे रिलीज झालेले असतात तर ते रिअपटेक, त्याची रिएंट्री इन टू द न्यूरॉन्स दॅट इज इनहिबिटेड. सो हे जास्त वेळासाठी लेफ्टमध्ये राहतात आणि इट इम्प्रूव्ज दी अटेन्शन स्पॅन. अपार्ट फ्रॉम दॅट ग्लुटामेट किंवा गाबा यांचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा ऑल्टर केलं जातं. युजली हा ड्रग डे टाईम स्लीपीनेस, ओके, दॅट इज ड्यू टू नार्कोलेप्सी कंडिशनमध्ये किंवा स्लीप ॲपनिया सिंड्रोम, म्हणजे ज्यांच्यामध्ये झोपल्यानंतर ब्रीथिंगला प्रॉब्लेम येतो, किंवा शिफ्ट वर्क डिसऑर्डर म्हणजे नाईट शिफ्टमध्ये वर्क करणारे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये युजली हा ड्रग पॉप्युलर आहे. ओके, त्यानंतर ही एक बेसिक यूज आहे. कोकेन वरती जर एखादा पर्सन डिपेंडंट झाला असेल तर त्याचे विड्रॉवल सिम्पटम्स जे आहेत ट्रीटमेंट स्टॉप केल्यानंतर ते कमी करण्यासाठी सुद्धा हा ड्रग वापरला जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट आहे मोडॅफिनिल. मोडॅफिनिल ॲक्च्युली कॉन्जेनर ऑफ मोडॅफिनिल. सिमिलर प्रॉपर्टीज आहेत. युजेस सुद्धा आपण जर बघितले तर युजली सिमिलर युजेस आहेत. नेक्स्ट इज पेमोलिन. Okay, पेमोलिन, दिस पर्टिक्युलर ड्रग हा मिथाइलफेनिडेट शी सिमिलर आहे. हा पर्टिक्युलर ड्रग मेनली डोपामिनर्जिक मेकॅनिझम, डोपामिनर्जिक सिस्टमला ॲक्टिवेट करणे ब्रेनमध्ये, ही त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. इट इज यूज्ड इन अटेन्शन डेफिसिट हायपरकायनेटिक डिसऑर्डर, स्मॉल चिल्ड्रनमध्ये असेल किंवा एडल्ट्समध्ये असेल, किंवा नार्कोलेप्सी दॅट इज स्लीपीनेस, एक्सेसिव्ह स्लीपीनेस, एक्सेसिव्ह डे टाईम स्लीपीनेस. सो या सगळ्या गोष्टींसाठी हा ड्रग वापरला जाऊ शकतो. नेक्स्ट ड्रग इज कोकेन. कोकेन नॅचरली ऑप्टेन अल्कलॉइड आहे, ऑप्टेन फ्रॉम एरिथ्रोझायलोन कोका. ओके, युजली मेन ॲक्शन आहे CNS स्टिम्युलेशन, की मूड किंवा बिहेवियर सुद्धा ऑल्टर करू शकतो हा पर्टिक्युलर ड्रग. तसं त्याला अब्यूज लायबिलिटी खूप जास्त आहे. ओके, बिकॉज इट प्रोड्युसेस सेन्स ऑफ वेलबिंग. फटीग जे आहे म्हणजे टायर्डनेस जे आहे ते अबॉलिश करतं, किंवा तुमची एन्ड्युरन्स पॉवर, वर्किंग कॅपॅसिटी वाढवली जाते. सो त्याच्यामुळे अब्यूज लायबिलिटी आहे या पर्टिक्युलर ड्रगला. अपार्ट फ्रॉम दॅट हा वेगल सेंटर स्टिम्युलेट करू शकतो, ज्याच्यामुळे ब्रेडिकार्डिया, डिक्रीज इन द हार्ट रेट प्रेसिपिटेट होते. वेझोमोटर सेंटर, त्याच्यामुळे रायझिंग BP, वेझो कॉन्स्ट्रिक्शन, ज्याच्यामुळे BP इन्क्रीज होऊ शकतो. वॉमिटिंग सेंटर स्टिम्युलेट होतं, ज्याच्यामुळे नोजिया अँड वॉमिटिंग सारख्या इफेक्ट्स. टेम्परेचर रेग्युलेटिंग सेंटर स्टिम्युलेट झाल्यामुळे पायरेक्सिया म्हणजे बॉडी टेम्परेचर इन्क्रीज होतं. ॲज सच ओनली यूज आहे ऑक्युलर एनेस्थीशिया, म्हणजे आय मध्ये एनेस्थीशिया प्रोड्यूस करणे, पण तिथे सुद्धा हा ड्रग थोडासा प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो, डॅमेज करू शकतो, स्लोईंग ऑफ म्हणजे शेड होऊ शकते तुमची ऑक्युलर जी मेम्ब्रेन आहे. सो त्याच्यामुळे यूज खूप रेस्ट्रिक्टेड आहे या पर्टिक्युलर ड्रगचा. नेक्स्ट आहे कॅफेन. कॅफेन ॲक्च्युली मिथायलेटेड झेन्थिन अल्कलॉइड आहे, मिथाइल झेन्थिन. नॅचरली ऑप्टेन सबस्टन्सेसमध्ये लाईक टी, कॉफी यांच्यामध्ये हे पर्टिक्युलर ड्रग आढळून येतं. ओके, थिओफायलिन वगैरे हे बाकी एक्झाम्पल्स आहेत. सो या पर्टिक्युलर ड्रगला सुद्धा अब्यूज लायबिलिटी आहे. सेन्स ऑफ वेलबिंग प्रोड्यूस करतं हा ड्रग, अलर्टनेस मेंटेन करतं. फटीग आहे, टायर्डनेस असेल तर ती रिलीव्ह करतं. ओके, थिंकिंग पॉवर जी आहे ती इम्प्रूव्ह करतं. ओके, सो मेंटल प्रोसेसेस पण इम्प्रूव्ह करतं, प्लस त्याला अब्यूज लायबिलिटी पण आहे. ओके, परफॉर्मन्स असेल किंवा मोटर ॲक्टिव्हिटी असेल तर ती इम्प्रूव्ह करतं. बट हायर डोसेसमध्ये हा ड्रग नर्वसनेस किंवा रेस्टलेसनेस, इन्सोमनिया, लॅक ऑफ स्लीप किंवा एक्साइटमेंट प्रोड्यूस करू शकतो. अजून जास्त डोसेसला डेलिरियम, कन्फ्युजनल स्टेट किंवा कन्व्हर्जन्ससुद्धा प्रेसिपिटेट होऊ शकतात. युजेस जर या ड्रगचे बघितले तर एनाल्जेसिक्ससोबत हा ड्रग प्रेफरेबली यूज केला जातो हेडेकसाठी. नेक्स्ट यूज आहे मायग्रेन. ओके, इन कॉम्बिनेशन विथ अर्गोट अल्कलॉइड मायग्रेन अटॅकमध्ये हा ड्रग वापरला जाऊ शकतो, किंवा एपनिया ऑफ प्रीमॅच्युअर इन्फंट्स. इथे युजली थिओफायलिन वापरला जातो, बट ॲज अन ऑल्टरनेटिव्ह टू थिओफायलिन
कॅफीन कॅन ऑल्सो बी यूज जिथे ब्रीदिंग प्रॉब्लेम असते प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये. इम्पॉर्टंट क्वेश्चन्स या पर्टिक्युलर चॅप्टरशी रिलेटेड आहे. क्लासिफिकेशन, त्यानंतर ॲम्फेटामाइन्स वरती नोट विचारला जाऊ शकतो किंवा 4 मार्क्सचा क्वेश्चन CNS स्टिम्युलंट्स वरती पण येतो, डायरेक्टली नोट विचारला जाऊ शकतो. तिथे आपल्याला CNS स्टिम्युलंट्सचं डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि ईच क्लास आणि त्याच्या मेकॅनिझम्स एक्सप्लेन करायचे इन डिटेल.